योजनेचा यशस्वी प्रवास अचूक नियोजन आणि वेळेवर काम पूर्ण करण्यावर अवलंबून असतो। आणि हाच विश्वास जपणारे एक नाव श्री चेतन मुळे सर। जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय हिंगोलीतर्फे उत्कृष्ट अधीक्षक लेखा विभाग हा मानाचा पुरस्कार जाहीर होणं ही त्यांच्या कामाची खरी ओळख आहे। यामागची प्रेरणा मी 24 मे 2005 ला सुरुवातीला न्यायालयामध्ये होतो। तिथे मला वेळेचं बंधन आणि काम कशा पद्धतीमध्ये त्वरित आटवायचं आहे ते तिथून मी शिकलो। आणि तेच पायंडा मी कृषी खात्यात 2010 ला ज्यावेळेस लागलो मी तो पायंडा सोडलेला नाही। त्यामुळे मला कामाची कुठल्या प्रकारे अडचण आणि उणीव भासलेली नाही। लेखा विभागाचा संपूर्ण भार सांभाळताना चेतन मुळे सर अत्यंत काटेकोरपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात। शेतकऱ्यांच्या सबसिडीसाठी वेळेत अप्रूव्हल देणं, सरकारी निधी योग्य आणि वेळेत खर्च करणं आणि प्रत्येक प्रक्रियेत पारदर्शकता राखणं ही त्यांच्या कामाची खास ओळख आहे। ते केवळ स्वतःचं कामच नाही तर इतर कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देऊन त्यांच्या अडचणीही तत्परतेने सोडवतात। तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या असोत किंवा शेतकऱ्यांच्या सबसिडी संदर्भातील अडचणी, चेतन सर नेहमीच पुढाकार घेऊन त्यांचं निराकरण करतात। माननीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी अचूक रिपोर्टिंग आणि तांत्रिक माहिती देणं हेही त्यांच्या जबाबदारीचं महत्त्वाचं अंग आहे। चेतनजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर नावाप्रमाणे चेतनजी हे अतिशय जिवंत आणि सजीव व्यक्तिमत्व आहे। खरं पाहिलं तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामधील एखाद्या लेखा कर्मचाऱ्याचं काय महत्त्व असू शकतं हे आपण चेतनजीकडे बघून सांगू शकता। ज्या शाखामध्ये लेखाधिकारी नाहीये, ज्या शाखामध्ये वरिष्ठ लिपिक एकच आहेत, ज्या शाखेमध्ये कनिष्ठ लिपिक सुद्धा नाहीये, असा लेखा विभागामध्ये अस्तित्वात असलेला फक्त एकमेवच अधिकारी असे चेतनजी आहेत। आणि संपूर्ण जिल्ह्याचा कार्यभार एका सिंगल एक व्यक्तीने सांभाळणं निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। मी चेतनजींना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू। कामात शिस्त आणि अचूकता जपताना चेतन मुळे सरांचं व्यक्तिमत्व मात्र तितकंच दिलखुलास आहे। नेहमी हसतमुख आणि सहकाऱ्यांमध्ये आपुलकीचं वातावरण निर्माण करणारे हेच त्यांचं वेगळेपण आहे। लेखा शाखेमध्ये मी लेखा अधीक्षक या पदावर आहे आणि या पदावर असताना मी शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर त्वरित जावे यासाठी काम करत असतो। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जाताना त्यांचे खाते नंबर, IFSC कोड यामध्ये काही त्रुटी येतात, त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जात नाहीत। तर ते त्वरित जाण्यासाठी मी सर्व शाखांना आणि तालुका स्तरावर सुद्धा हेच सांगतो की बाबा शेतकऱ्यांचं अनुदान हे त्यांना विहित वेळेत मिळावं, त्यासाठी आपण ह्या बाबी कटाक्षाने पाळाव्यात आणि शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान हे त्वरित त्यांच्या खात्यावर जाण्यात यावे। वेळेचं भान, कामात प्रामाणिकपणा आणि सेवाभावाची जाणीव यातूनच घडतो एक उत्कृष्ट अधिकारी। श्री चेतन मुळे सरांना या सन्मानासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा।